सर्वांना नमस्कार। राम सिया की प्रेम कहाणी या लव्ह स्टोरीचे 6 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत। कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी। आता सियाला समजलं की तिनं ज्या पुस्तकामध्ये ते स्केच ठेवलं होतं ते पुस्तक राम घेऊन गेला आहे आणि रामला भेटूनच तिला ते स्केच घ्यावं लागणार होतं। आणि रामविषयी तर तिने आधीच हे ऐकलं होतं की त्यानं प्रिन्सिपल सरांच्या गाडीला गाडव बांधलं आहे आणि तिचा रामविषयी आधीच खूप मोठा गैरसमज झाला होता आणि तिला त्याला भेटण्याची इच्छा नव्हती। मग तिने दुसराही विचार केला की त्याला भेटण्यापेक्षा तो जेव्हा पुस्तक रिटर्न करेल ना तेव्हाच पुस्तकामध्ये चेक करूया, असं म्हणून तिने त्याला भेटण्याचा विचार सोडून दिला। मग ती पुन्हा क्लासमध्ये गेली आणि ओम तिला म्हणाला, तू काल व्यवस्थित गेलीस ना? खरं तर मी तुला फोन करणार होतो, पण अगं विसरूनच गेलो मी। पण तू माझ्या फोनची वाट बघितली असशील ना? आणि सिया म्हणाली, नाही, मी कशाला तुझ्या फोनची वाट बघू। आता ओमला वाटलं होतं की त्यानं तिच्यासाठी इतकं सगळं केलं आहे म्हटल्यावर ती म्हणाल, हो रे, मी तुझ्या फोनची वाट बघत होते, पण तू का नाही फोन केला? पण सिया असं काहीच म्हणाली नाही। मग ओम म्हणाला, ठीक आहे, पण तू व्यवस्थित पोहोचलीस ना, हे महत्त्वाचं आहे। आणि आता तू दररोज एकटी पुढे जाऊ नकोस, माझ्यासोबत चल, मी सुद्धा रोज बाईकवर येतो ना, आणि तुझा आणि माझा रूट एकच आहे। सिया म्हणाली, पण त्याची गरज नाही अरे, आता मी सावध राहीन। आता मी त्या घटनेतून बरंच काही शिकलेले आहे, तू काळजी करू नकोस। मग ओम म्हणाला, ऐक ना, आपण फक्त एकमेकांना तू तू असंच म्हणतोय। माझं नाव ओम आहे आणि तुझं नाव सिया आहे, तर आपण एकमेकांना आपल्या नावानं हाक मारूया का? ते जास्त बरं वाटेल, म्हणजे नॉर्मल वाटेल, नाही का? सिया थोडी हसली आणि म्हणाली, माझी काही हरकत नाही। आणि ओमनं तिच्यासमोर लगेच हात केला आणि म्हणाला, फ्रेंड्स? सियानं थोडा विचार केला आणि त्यानं आत्तापर्यंत केलेली मदत तिला आठवली आणि त्याच्याशी मैत्री करण्यात तिला काहीच गैर वाटलं नाही आणि ती हसून म्हणाली, फ्रेंड्स, आणि तिनेही त्याच्या हातात हात मिळवला। आणि ओम म्हणाला, मग कॉलेजनंतर आपण कॉफीला जायचं का? सिया म्हणाली, सॉरी, मी नाही येऊ शकत। ओम म्हणाला, अगं बाहेर नको जाऊया, इथेच कॉलेज कॅम्पसमध्ये जाऊया, कॅन्टीनमध्ये। सिया तरीही म्हणाली, नाही नको, मला घरी जायचं आहे, माझी आई वाट बघत असते। ओम म्हणाला, एका कॉफीनं काय होतंय, 5 मिनिटात सोडतो ना तुला, आणि तू जर येणार नसशील तर मला असं वाटेल की तू माझी मैत्री ॲक्सेप्ट केलीच नाही। सिया म्हणाली, अरे असं काही नाही। ओम म्हणाला, असं नाही तर कसं आहे, तुला माझ्यावर विश्वास नाही का? अगं मी खरंच चांगल्या घरातला मुलगा आहे आणि तुला जर माझ्यासोबत इथे कॉफी घ्यायची नसेल तर मग एक काम कर, तू तरी मला तुझ्या घरी घेऊन चल कॉफीला, तुझ्या आईची ओळख करून दे, मग तर तुझी हरकत नाही ना? बोल, काय करतेस? सिया आता थोडी हसली आणि आता तो इतका कॉन्फिडन्स आणि ट्रान्सपरंटली बोलतो म्हणजे तो मनानं प्युअर असेल असं तिला वाटलं आणि ती म्हणाली, ठीक आहे, येते मी तुझ्यासोबत कॉफीला, पण फक्त 10 मिनिटं, ओके? आणि ओम हसून म्हणाला, मी तुला 5 मिनिटात सोडतो, मग तर झालं। मग आता कॉलेज सुटल्यावर सियानं कीर्तीला सुद्धा तिच्यासोबत थांबवलं आणि तिला म्हणाली, आपण कॅन्टीनमध्ये जाऊया। कीर्ती म्हणाली, आता यावेळी घरी जायचं सोडून तुझं कॅन्टीनमध्ये काय काम आहे गं? सिया म्हणाली, अगं तो ओम आहे ना, त्यानं आग्रह केला आहे कॉफी पिण्याचा। कीर्ती शॉक होऊन म्हणाली, काय? त्यानं तुला कॉफी ऑफर केली आणि तू हो म्हणालीस? सिया, तुला वेळ लागले का? आणि सिया म्हणाली, अगं त्यानं खूप आग्रह केला आणि त्याने मला खूप मदत केली आहे, त्यामुळे मी नाही म्हणू शकले नाही।
कीर्ती म्हणाली, सिया, तुला माहीत तरी आहे का तो कसा आहे? सिया म्हणाली, कसा आहे म्हणजे? अगं चांगला वाटला तो मला, एक मित्र म्हणून. कीर्ती म्हणाली, मित्र? ओ माय गॉड, आता तो मित्र केव्हापासून झाला तुझा? सिया म्हणाली, आजच त्यानं माझ्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला. कीर्ती म्हणाली, आणि तू लगेच त्याच्या मैत्रीचा प्रस्ताव सुद्धा स्वीकारलास? सिया म्हणाली, हो, अगं खरंच तो चांगला आहे. मला त्याच्याशी मैत्री करण्यात काहीच धोका नाही वाटला. आणि कीर्ती म्हणाली, सिया, अगं तू त्या दिवशी त्याला त्या एका मुलीसोबत बोलताना पाहिलं असतं ना, तर त्यांच्या हावभावावरून तुला समजलं असतं की त्यांच्यात काय सुरू आहे. खूप घाणेरडे हावभाव करत होते ग ते, आणि त्यावरून ते मला सगळं खरं वाटतंय. मला वाटतं सिया, तू कॉफी प्यायला जाऊ नयेस. सिया म्हणाली, कीर्ती, आता तू येणार आहेस की नाही ते मला सांग. कीर्ती म्हणाली, मी येणार नाही आणि तुलासुद्धा जाऊ देणार नाही. सिया म्हणाली, कीर्ती, अगं मी त्याला हो म्हणाले आहे आणि तो माझी वाट बघत असेल कॅन्टीनमध्ये. हे बघ, मला फक्त यावेळी जाऊया आपण, मग नंतर टाळेन मी त्याला. कीर्ती म्हणाली, पक्का? नक्की ना? तू पुन्हा त्याला अशी भेटायला बाहेर येऊ नकोस, समजलं? सिया म्हणाली, ओके माझी आई, आता चल. आता त्या दोघी अजून क्लासरूममधून बाहेरही पडल्या नव्हत्या. इतक्यात कॅन्टीनमध्ये ओम तिची वाट बघत बसला होता, आणि त्याचवेळी ओमची जुनी गर्लफ्रेंड त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन आली होती. पण वेगळ्या साईडने होती, त्यामुळे वेगळ्या वर्गात बसायची. आणि तिने ओमला पाहिला आणि हे हाय हँडसम असं म्हणून त्याच्या जवळ आली. आणि तिला बघताच ओम भान विसरून तर गेलाच, पण हेही विसरून गेला की त्यानं कॉफीसाठी बोलावलं आहे सियाला. कोणती? ओम म्हणाला, अगं कोणी नाही, असंच. ती गर्लफ्रेंड म्हणाली, ओमी, खोटं बोलू नकोस, मला माहीत आहे तुझा स्वभाव. मला डबल क्रॉस करू नकोस. तुला जर रिलेशनशिपमध्ये राहायचं असेल तर एकाच वेळी एक जणी सोबतच राहा. मी तुझ्या आयुष्यातून निघून जाईन, माझी हरकत नाही. आणि ओम गडबड करत म्हणाला, हे बघ, आपण नंतर बोलूया, पण आता प्लीज तू इथून जा. तुला इथे तिने पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. पण ती गर्लफ्रेंड ऐकतच नव्हती. ती म्हणाली, मी जाणार नाही. असं कसं तू करू शकतोस माझ्यासोबत? इतक्यात सिया खूप खूप जवळ आली आणि तिच्यासोबत कीर्तीसुद्धा होती. आणि आता कीर्तीनं जर ओमची गर्लफ्रेंड इथे पाहिली तर कीर्तीला 1001% आणखीन डाऊट येणार होता ओमवर. इतक्यात सिया खूप जवळ आली आणि अर्णवने ओमला खुणवलं, आणि ओम पटकन त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन तिथेच असलेल्या एका पार्टिशनमध्ये घुसला आणि त्यानं तिचं तोंड दाबून पकडलं आणि तिला म्हणाला, आता थोडं शांत बस प्लीज. आणि ती गप्प बसली. इतक्यात सिया तिथं आली. तिने इकडे तिकडे पाहिलं, पण तिला कुठेच ओम दिसला नाही. आणि तिला अर्णव दिसला आणि ती अर्णवला म्हणाली, ओम कुठे आहे? तो इथेच माझी वाट पाहणार होता. आणि अर्णव खोटं बोलत म्हणाला, अगं त्याचं काय झालं, त्याच्या आईची तब्येत ना अचानक बिघडली आणि म्हणून तो घरी गेला, आणि त्यानं तर मला इथे थांबवलं तुला निरोप देण्यासाठी. नाहीतर तू त्याची वाट बघत बसली असतीस ना, म्हणून मी निरोप द्यायला थांबलोय. आता तूही गेली तरी चालेल. आणि सिया म्हणाली, ठीक आहे, चल कीर्ती, आपणही जाऊ. असं म्हणून त्या दोघीही निघून गेल्या. मग अर्णवने ओमला बोलावलं आणि ते दोघे बाहेर आले. मग ती गर्लफ्रेंड म्हणाली, ओम, हे सगळं काय आहे, मला समजेल का? आणि ओम तिला म्हणाला, अगं ती फक्त टाइमपास आहे माझ्यासाठी. तू तर माझी फिक्स गर्लफ्रेंड आहेस, पण आता त्याच्यापेक्षा जास्त काही मी तुला सांगू शकत नाही. आणि स्वीटी, किती दिवस झाले आपण भेटलो नाही, चल येतेस का आपल्या नेहमीच्या ठिकाणी? आणि आता तीही लगेच तयार झाली. आणि तो तिला म्हणाला, तू बाईकजवळ थांब, मी आलोच. ती गेली आणि अर्णव ओमला म्हणाला, ओम, आज तू शियाला सापडला असता तर तुझं काही खरं नव्हतं.
आणि आजचा तुझा कॉपीचा प्लॅन तर फेल गेला ना. आणि ओम विचित्र हसत म्हणाला, अरे तसंही बरं झालं सिया भेटली नाही ती, कारण ती एकटी आलीच नव्हती, तिच्या मैत्रिणीला घेऊन आली होती. याचा अर्थ तिला माझ्यावर अजून विश्वास बसला नाही. सियाला काय, उद्या भेटूच, पण आता या सेक्सी आयटमकडे बघतो, असं म्हणून ओम निघाला. आणि अर्णव म्हणाला, आणि माझं काय ओम? ओम म्हणाला, आता तू रिक्षाने जा किंवा बसने, गुड बाय, असं म्हणून तो गर्लफ्रेंडला गाडीवर घेऊन बसवून निघून गेला. सिया तर आता स्कूटीवर पुढे निघून गेली होती, पण कीर्ती मात्र रिक्षाची वाट पाहत तिथेच आडोशाला उभा होती. आणि तिने नेमकं ओम आणि त्याच्या गर्लफ्रेंडला बाईकवर जाताना पाहिलं. आणि ती गर्लफ्रेंड त्याला खूप चिपकून बसली होती. आणि सियाला हे सांगितलंच पाहिजे म्हणून ती डायरेक्ट सियाच्या घरी गेली. तर सिया पुन्हा ते सगळे स्केच मांडून बसली होती. कीर्तीने ते स्केच पाहिलं आणि म्हणाली, सिया, किती दिवस तू त्या डोळ्यांच्या शोधात राहणार आहेस? तुला खात्री आहे का ते तुला सापडतील? सिया म्हणाली, का नाही सापडणार? नक्कीच सापडतील. शोधला तर देवसुद्धा सापडतो, समजलं? आणि तो कमलनयन नक्कीच मला भेटेल. कीर्ती म्हणाली, कमलनयन म्हणजे काय असतं ते? सिया म्हणाली, अगं मला सुद्धा माहीत नाही. माझी आई मला चिडवण्यासाठी म्हणते की या स्केचमध्ये कोणता कमलनयन येऊन बसणार आहे कुणास ठाऊक. इतक्यात तिची आई त्या दोघींसाठी सरबत घेऊन आली. आणि कीर्ती म्हणाली, काकू, हे कमलनयन म्हणजे काय हो? आणि सियाची आई हसली आणि म्हणाली, अगं कमलनयन हे नाव श्रीरामाचं दुसरं नाव आहे. कीर्ती म्हणाली, काय, खरंच का? तिची आई म्हणाली, हो, तुम्हा हल्लीच्या मुलामुलींना कुठं हे सगळं माहीत आहे? जसं श्रीविष्णूला पितांबर म्हणतात, श्रीकृष्णाला मुरलीधर म्हणतात, गणपतीला लंबोदर, गजानन असं त्याच्या शरीराच्या वैशिष्ट्यावरून म्हणतात, तसंच श्रीरामाचे डोळे कमळासारखे आहेत म्हणून त्यांना कमलनयन म्हणतात. आणि आमची ही सीतामय्या, सियाबाई साहेब कोणाच्या डोळ्याच्या शोधात आहेत कुणास ठाऊक, म्हणून मी तिला आपली गमतीनं म्हणाले होते की तुझ्यासाठी एखादा कमलनयनच योग्य आहे आणि तोच तुला सापडेल. आणि कीर्ती हसून म्हणाली, ओके, कमलनयन म्हणजे राम का? आणि मग सिया म्हणाली, बरं ते जाऊ दे, पण तू सांग, तू घरी न जाता डायरेक्ट इकडेच आलीस का? इतकं काय महत्त्वाचं होतं? कीर्ती म्हणाली, हो ना, तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे मला. बघ, तो ओम आहे ना, तो खोटं बोलला आहे तुझ्याशी. तो तर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत त्याच्या आपल्या पाठीमागून गेला. सिया म्हणाली, गप्प बस ग कीर्ती, आणि जरी असेल त्याची गर्लफ्रेंड तरी मला काय करायचं आहे? मी थोडीच त्याला माझा बॉयफ्रेंड करणार आहे का? कीर्ती म्हणाली, तसं नाही ग सिया, पण काळजी वाटते म्हणून तुला सावध केलं. तो मुलगा मला जरा जास्त चिपकू वाटला. तो सारखा खूप विचित्र नजरेनं तुझ्याकडे बघतो. तुझं नसतं लक्ष, पण माझं सगळं लक्ष असतं त्याच्याकडे. सिया आता हसली आणि म्हणाली, का गं? आणि तुझं का लक्ष असतं त्याच्याकडे, सांग बरं? म्हणजे तुलाही तो आवडतो की काय? आणि कीर्ती तिला फटका देत म्हणाली, गप्प बस गं, मला लगेच तसली मुलं ओळखता येतात म्हणून तुला म्हणाले मी. मग सिया हसून म्हणाली, अगं मी फक्त त्याच्याशी फ्रेंडशिप केली आहे. आणि असलं काही डोक्यात आणू नकोस. त्यानं माझी मदत केली म्हणून जस्ट फ्रेंडशिप केली त्याच्याशी. या पलीकडे काहीही नाही. कीर्ती म्हणाली, नक्की ना? सिया म्हणाली, नक्की बाबा. तुला माहीत आहे ना मी कोणाच्या शोधात आहे. आणि तो माझा कमल नयन नाही, समजलं? आणि कीर्ती रिलॅक्स झाली. आणि सिया म्हणाली, ए कीर्ती, पण एक काम कर ना. माझं एक स्केच आहे ना, तो कोणी राम आहे ना, प्रिन्सिपल सरांच्या गाडीला गाडो बांधलेला, त्याच्याकडे गेला आहे. प्लीज त्याच्याशी भेटून ते घेऊन ये ना. कीर्ती म्हणाली, आणि तू का नाही गेलीस? सिया म्हणाली, अगं तो सरांशी असं वागलं तर मला नाही आवडलं त्याचं वागणं. कीर्ती म्हणाली, ओके, भेटते उद्या आणि आणते तुझं स्केच. मग कीर्ती तिथलं दुसरं स्केच बघून म्हणाली, ए सिया, पण तू हे
ए लव ए असं का लिहितेस? तू तुझं नाव का टाकत नाहीस? यामागचं काय कारण आहे? आणि सिया म्हणाली, मला ते नाही सांगता येणार, पण आपोआप माझ्या हातातून ते पहिल्यांदा लिहिलं गेलं आणि मी त्याचा अर्थ असा लावला, आत्मा लव आत्मा. प्रेम म्हणजे शेवटी एका आत्म्याला दुसऱ्या आत्म्यावर केलेलं असतं ना गं. आणि आता कीर्तीने तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाली, आजकाल या मॅडम कोणत्या जगात वावरत आहेत कुणास ठाऊक. भूत प्रेत आत्मा काय काय सुचतं हिला. बाप रे, आता मला दररोज लिंबू आणि काळे दोरे घेऊन फिरावं लागेल बहुतेक. आणि आता सिया खूप हसली. पण इकडे राम पुन्हा घरी येऊन पुन्हा पुस्तक वाचत बसला होता. आत्म्याचं आत्म्याशी मिलन हे त्याला खूप आवडलं होतं. आणि ओम मात्र साम दाम दंडभेद वापरून तिला जवळ करण्याच्या तयारीतच होता. आता तो एका हॉटेलमध्ये होता आणि त्याची गर्लफ्रेंड आणि तो विवस्त्र अवस्थेत बेडवर पडलेले होते. आणि तो मनात म्हणाला, तिच्याशी फ्रेंडशिप करून आणखीन एक स्टेप मी पुढे गेलेलो आहे. पण काहीही झालं तरी त्या मुलीमध्ये एक काहीतरी स्पार्क आहे. खूपच वेगळी आहे ती आणि तिला मिळवल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आणि आता सियानं कीर्तीनं सांगितलं म्हणून इथून पुढं ओमपासून थोडं लांबच राहायचं ठरवलं. फ्रेंडशिप झाली असली तरी ती रोज त्याच्याशी बोलतच नव्हती. आणि आता ओमचा तिला फोन आला आणि ती म्हणाली, कोण बोलतंय? ओम म्हणाला, तू माझा नंबर सेव्ह नाही केलास का? मी ओम बोलतोय. तू व्यवस्थित पोहोचलीस ना घरी? सिया म्हणाली, हो पोहोचले मी व्यवस्थित. असं म्हणून तिने फोन ठेवून दिला आणि ओमला तिचा राग आला.